मित्रांनो, आता खरंच वेळ येणार आहे ऑप्शन ट्रेडिंग बंद करायची, कारण सेबीने अजून डेंजर नियम आणले. त्यातले हे नियम बघा. पॅनल सजेस्ट 20 ते 30 लाख मिनिमम लॉट साईज, म्हणजे आधीच 5 लाख होते, आता 20 ते 30 लाख म्हणजे वाढवली. म्हणजे याचा अर्थ एक लॉट तुम्हाला भेटला असता तो 10-15 हजार रुपयात, आता भेटणार डायरेक्ट 60,000 रुपयामध्ये. दुसरा नियम 1 वीकली ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट पर एक्सचेंज, म्हणजे आधी 4-5 एक्सपायरी असायच्या एका आठवड्यात, आता सध्या चालू आहे. आता फ्युचरमध्ये असं होऊ शकतं एका आठवड्यात फक्त एकच आहे एक्सपायरी. म्हणजे याचा अर्थ काय, एफएनओ वाल्यांचे पार वांदे लावून ठेवलेले आहेत. आधीच एवढे पोरं लॉसमध्ये, त्याचे अजून नियम आणतात ते. म्हणजे इथं ऑप्शन बायर पण गेला, ऑप्शन सेलर पण गेला. म्हणजे मला भीती एकाच गोष्टीची वाटते का, आता की स्विंग ट्रेडिंग मध्ये आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये पण काहीतरी नियम आणतील आणि त्याचं पण वाटवं लावून ठेवतील. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटते, ह्या नवीन नियम आणतात कशासाठी आणतात ते. आणि आपली पोरं पण काय करतात, येतात आणि एफएनओ मध्येच टाकतात 10,000ची 1 लाख. तर तसलं काय होत नसतं मित्रांनो. त्याच्यात हे नवीन नियम, म्हणजे एफएनओ मध्ये टिकणं खरंच अवघड आहे. आणि तुम्हाला जर जेन्युअनली स्विंग ट्रेडिंग काय आहे ते जरा समजून घ्यायचं असेल, कारण स्विंग शिवाय पर्याय नाही आता, तर जे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मेसेज नक्की करा इंस्टाग्राम पेजला, नाही तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलाय, तिथं फक्त हाय मेसेज करा. आपण बघूया काय. पण याचे काय वाटते तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा.